नमस्कार. आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. तीही अगदी गावरान. ती म्हणजे कांद्याच्या पातीचं आणि कोथिंबिरीचं पिठलं. पिठल्याचे खूप प्रकार आहेत. त्यातले माझ्यासाठी म्हणजे मला जे आवडतात किंवा मला इथं ते 7-8 प्रकार तर लागतात. आणि त्यातलं हे एक प्रकार म्हणजे मेथी आणि कांद्याच्या पातीचं पिठलं. त्यासाठी ना आधी आपल्याला मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आता एका कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि जिरे मोहरीची एक मस्तपैकी आपल्याला फोडणी घ्यायची आहे. त्यामध्ये ना आता आपण जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट आपल्याला टाकायची आहे. तर लक्षात घ्या, कोणतंही पिठलं करताना सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो ती म्हणजे फोडणी जितकी खमंग होणार ना तितकं तुमचं पिठलं जबरदस्त बनणार. त्यामध्ये पिठल्यामध्ये बाकी काही रॉकेट सायन्स नाही आहे, रेसिपी काही फार अवघड नाही आहे, पण ही फोडणी बनणं खूप महत्त्वाचं आहे. आता लसणाचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत छान भाजून घ्यायचं, त्यात हळद टाकायची आणि मग नंतर आपण धुवून ठेवलेली कांद्याची पात आणि मेथी हे मस्तपैकी त्यामध्ये टाकायचं आणि त्याला असं छानपैकी मिक्स करायचं आहे. आणि खूप जास्त शिजवायचं नाही आहे त्याला त्या फोडणीमध्ये, कारण नंतर ते पिठल्यामध्ये तसंही शिजतं. अगदी 1-2 मिनटासाठी फक्त मिक्स करायचं आणि त्यामध्ये मग गरम पाणी घालायचं. पाणी तुमच्या घरात जितके लोक आहेत त्यानुसार, म्हणजे जेवढं तुम्हाला पिठलं बनवायचं आहे त्यानुसार टाका. इथं मी जवळपास 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता जसेच पाण्याला उकळी येणार तसं बघा, एका हाताने आपल्याला प्लेटमध्ये पीठ काढून घ्यायचं आहे, बेसन पीठ, आणि दुसऱ्या हाताने असं चमचा फिरवत पीठ टाकायचं आहे. ज्या नवशिक्या आहेत त्यांच्यासाठी ही टीप होती. आणि मग नंतर चमच्याने त्याला असं मिक्स करायचं आणि त्याच्यात जे गाठी आहेत त्या गाठी आपल्याला फोडायच्या आहेत. बरं, ही पद्धत कित्येक जणांना लेंदी वाटते किंवा आवडत नाही, तर त्यावेळेस मग तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये पीठ मिक्स करून ते सोडलं तरीही चालेल. पण ते पिठलं जे आहे त्याची चव वेगळी लागते आणि ह्या गाठीच्या पिठल्याची चव आहे ना खूप वेगळी लागते. आता ह्या गाठी सोडवण्यासाठी ना थंड पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. एक अर्धा ग्लास टाकलं तरी चालेल. जोपर्यंत मी थंड पाणी टाकणार नाही तोपर्यंत पिठल्याच्या गाठी सुटणार नाहीत. ही एक टीप आहे, ठीक आहे. तर त्या पाणी टाकून त्या गाठी सोडवायच्या आणि झाकून ठेवायचं. आणि झाकून ठेवल्यानंतर मग तुमच्या भाकरीची तयारी करायची. इथे मी बाजरीच्या भाकरी बनवत आहे, कारण पिठलं आणि भाकरी हे कॉम्बिनेशन जगात भारी आहे, याचा कुठेच नाद नाही. आणि त्यानंतर मी इथे भाकरी करून घेतल्या. आणि या पिठल्याची खासियत म्हणजे ना, हे पिठलं इतकं जबरदस्त लागतं की म्हणजे तुम्हाला एकदम अशी गावरानच आठवण येणार, हे 100%. आणि हे पिठल्याला खायची एक विशिष्ट पद्धत आहे, ती म्हणजे हे असं फोडणीचं तेल बनवायचं आणि ते तेल त्याच्यावरती टाकायचं आणि मग ते पिठलं खायचं. मग बघा तुम्ही काय जबरदस्त चव लागते. आणि फोडणीच्या तेलामध्ये काही जास्त नाही आहे, फक्त जिरे मोहरी लसूण टाकायचा आणि लसूण टाकल्या ना जरा गॅस बारीक करायचा आणि चमच्याने फक्त असं ना, जसं मी व्हिडिओ दाखवते खालीवर करायचं त्याला, म्हणजे लसूण सगळ्या बाजूंनी आहे ना छान असा गोल्डन ब्राऊन होतो. आणि नंतर 30-40 सेकंदातच आहे ना गॅस बंद करायचा, नाही तर तो करपला जातो. हे बघा, आता गॅस बंद केल्यानंतर पण त्याचा कलर चेंज होतो आहे, म्हणजे तो गोल्डन ब्राऊन होतो आहे. आणि बस हीच प्रोसेस आहे, याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काही घालायचं नाही. या तेलाने या पिठल्याची चव 10 टाइम्स बेटर येते. आता इथे बघू शकता किती सुंदर आपलं पिठलं तयार झालेलं आहे. अगदी 5-7 मिनटाचं काम आहे. सगळ्या गाठी फुटलेल्या आहेत आणि पिठलं तुमचं एकदम परफेक्ट रेडी झालेलं आहे. आता हे पिठलं तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता. कांदा मिरची तोंडी लावायला घ्या आणि एकदम ताव मारा, किंवा मग माझ्याप्रमाणे किंवा मला जसं आवडतं तसं अगदी भात चिकट बनवायचा, चिकट भात आणि पिठलं, वा एक नंबर कॉम्बिनेशन. म्हणजे हे जर मला दररोज जरी मिळालं ना तरी मला दुसरं काही नको, मला पिठलं आणि भात इतकं जास्त आवडतं. आणि यानंतरची जी रेसिपी आहे ना ती मी शेअर करणार आहे, ते म्हणजे दुधातलं पिठलं. ही माझ्या जावेच्या आईची रेसिपी आहे, पण जबरदस्त लागतं. तर एकदा नक्की तेही ट्राय करून बघा. मी त्याची रेसिपी लवकरच पोस्ट करेन. आणि ही आवडली असेल रेसिपी तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.